मनोज जरांगे पाटील हे बेळगावात दाखल होताच त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं। त्यानंतर छत्रपती शिवाजी उद्यान येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला हार अर्पण करून मनोज जरांगे पाटील हे सभेच्या ठिकाणी दाखल झाले। यावेळी त्यांना बैलगाडीतून आणण्यात आलं। त्यांच्यावर पुष्पवृष्टी करून त्यांचं स्वागत करण्यात आलं। फटाक्यांची आतषबाजी आणि वाद्याच्या गजरात जयघोष करत मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना सभेच्या स्थळी आणलं। यावेळी त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं। सकल मराठा आणि मय समितीच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला। सीमा भागातील मराठी जनता आणि संपूर्ण कर्नाटकातील मराठा समाजाने एकत्र येऊन सीमा प्रश्न बरोबरच आपल्या इतर प्रश्नांसाठी लढा उभा करावा। त्यासाठी एकजुटी महत्त्वाची आहे। तुम्ही एकजुटीने लढला तर कोणतेही आंदोलन यशस्वी होऊ शकते। तुमचं आंदोलन यशस्वी झालं तर पुढच्या पिढीला संघर्ष करावा लागणार नाही। मात्र यासाठी घाव सोसण्याची तयारी ठेवा आणि रणांगणात उतरा। महाराष्ट्र तुमच्या पाठीशी आहे असं ठाम आश्वासन मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी दिले। जेलमध्ये जायची गरज नाही तुम्हाला, फक्त महाराष्ट्रातल्या मराठ्यांसारखं करायचं, थोडं शिका। एकदा जर रस्त्यावर आला तर मागे फिरायचं। मराठ्यांचा रूल आहे, आपण क्षत्रिय मराठी आणि क्षत्रिय मराठ्यांचा धर्म आहे, मैदानात उतरायचं नाही, उतरला तर मागे सरकायचं। क्षत्रिय मराठा एकदा जर मैदानात उतरला एकदम मरून वापस येतो, नाही तर विजयाचा टिळा कंपाळी लावून येतो। धर्मवीर संभाजी महाराज उद्यान येथे सकल मराठा समाजाच्या वतीनं आयोजित केलेल्या सभेमध्ये ते बोलत होते। मनोज जरांगे पाटील बेळगावात दाखल होणार असल्यामुळे सीमा भागातील मराठी भाषिक मोठ्या संख्येने उपस्थित होते।